हॅलो राम हॅलो मॉनिटरला मेन मूळ आवाज रे मेन आवाज हॅलो गेन टेबल मग शेत होता बघा हॅलो हां पडता जड भारी दाशे आठवावा हरी मग तो होऊन दिसीन आड घाले सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने मग तो होऊन दिसीन आड घाले सुदर्शन तुका मने प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन विडल विडल माऊली महाराज यांचं पूजन करण्यासाठी हरिभक्त पारायण हरी महाराज
भोसले, हरिभक्त पराई शिवाजी महाराज भोसले आणि नारायण शितोळे यांना विनंती आहे की माऊली महाराजांचं पूजन करावे. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून नामधारकाला भगवंत संकटातून कसं बाहेर काढतात या विषयाचं चिंतन करतात. विडल तुमचा हा आनंद पाहता उमापूर मध्ये भक्तीचा महापूर आज आलेला आहे आणि एवढा भव्य सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. महाराष्ट्राचं पॉवर हाऊस म्हणजे नारायणगड आहे. महाराष्ट्राला ऊर्जा देणारं सेंटर केंद्र या नारायणगडाचा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ उमापूर मारुतीची वाडी आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे महाराष्ट्राचे लाडके प्रेम मूर्ती आदरणीय महंत शिवाजी बाबा. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून बाबांवर जीव वळवून टाकणारे लाखो माणसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय बाबांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे नारायणगडाचे उत्तराधिकारी महाराष्ट्राचं तरुण तडफदार व्यक्तिमत्व आदरणीय आमचे संभाजी महाराजांची विशेष उपस्थिती आहे. आणि नारायणगडाचे सर्व टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक चोपदार सर्व भक्त परिवार सर्वांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडल अत्यंत दिव्य परंपरा असणारा असा हा नारायणगड जवळपास 250 वर्षाची परंपरा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये परमार्थ फुलवण्याचं काम या गडानं केलेलं आहे. आणि म्हणून गडो में गड म्हणजे नारायणगड आहे. सगळ्या गडांचा जनक म्हणून ज्या गडाकडे पाहिलं जातं असं महाराष्ट्राचा एक केंद्रबिंदू हा नारळ
गावाने सुद्धा विशेषतः गावातल्या तरुण मुलांनी ताकद लावून हा सोहळा आयोजित केलेला आहे. सर्वांचे आभार. सेवेला प्रारंभ. विडल अभंग हा नामपर प्रकरणातील आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. आणि नामधारकाला भगवंत संकटातून कसं बाहेर काढतात या विषयाचं चिंतन तुकोबारे आजच्या अभंगामध्ये करतात. विडल या जगातली नाम ही गोष्ट अशी आहे. प्रश्न आयुष्यात कोणत्याही असू द्या, सगळ्या प्रश्नाचं उत्तर एक, ते म्हणजे नाम. विडल काय नामाची ताकद आहे? नामाने पुण्य मिळतं का? हो, पुण्याची गणना कोण करी. पुण्य मिळतं हा रिझल्ट आहे. बरे पुण्य मिळतंय, पाप जात का? पापाची कळप कळती पुणे. पाप जाते, नुसतं जात नाही, गँग एकत्र करू करू पळतय पाप. पापाचे कळप टोळी करतय, सगळं पाप एकत्र आणि टोळी करून निघून जाते. पापाचे कळप पळते पुढे. ठीक आहे महाराज, पण सध्या भूत बाधा हे असल्याचे लयच प्रकार वाढले ते. हो, त्याच्यावर काय रिझल्ट आहे का? पळे भूत बाधा चिंतन करा. पळे भूत बाधा. अरे पुण्य मिळतंय, पाप जातंय, भूत बाधाचं टेन्शन नाही. ऐका, आणि समाजात कसं आहे, पक्ष बघून काम आहे. आपल्या पार्टीचं आहे का बुवा? नामाकड भेद नाही. दोन्ही पक्ष पाही काळ वेळ नाम उच्चारिता. आपला असो अथवा परका असो, कुणीही नाम चिंतन करू द्या, रिझल्ट तोच. विडल आणि ज्या फायली, नीट ऐका, ज्या फायली शास्त्रानं रिजेक्ट केल्या त्या फायली नामाने इजेक्ट केल्या, जे डिलीट करून टाकल्या त्या शास्त्राने. नामाने सांगितलं आमच्याकडे तुम्ही या, त्या शास्त्रा फिस्त्राचा विचार करू नका. निंदिले जे शास्त्रे वंद्य केली नाम मात्रे, वंद्य केली नाम मात्रे, निंदिले जे वंद्य केली नाम मात्रे
प्रसन्न बसा का भाज्यात झालाय जरा तुम्हाला. हे तर म्हणजे असं आहे, भजनाला कमी नाही आणि भोजनाला कमी नाही. 24 तास अखंड अन्नदान देणारा धर्ममंडप जर कोणता असेल तो नारळी सप्त्याचा धर्ममंडप आहे. 24 तास भजन बी बंद नाही, अखंड भोजन बी बंद नाही. जेवढं ज्ञानदान तेवढंच अन्नदान. विडल प्रसन्न बसा, हातानं टाळे मुखानं नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम. विडल निंदिले जे शास्त्राने सांगितलं तुमचं काम आमच्याकडे होत नाही, नामाने सांगितलं आमच्या ऑफिसला फाईल दाखल करा. वंदे केली नाम मात्रे, हा नामाचा रिझल्ट आहे. आज मंगलाचरण आहे, प्रथम दिवस आहे म्हणून नामपर अभंग आहे. आणि नामधारकाला भगवंत संकटातून कसं बाहेर काढतात. सुर वेगवेगळे झाले. विडल 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 भगवंत आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढतात. पडता जड भारी अभंगाचा तोच मूळ गाभा आहे. पडता म्हणजे आलं, जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठं. मोठं संकट आल्यास नंतर भक्ताने काय करायचं. दासे आठवावा हरी, दासानं सेवकानं हरिभक्तानं हरीचं चिंतन करायचं, हरीचं स्मरण करायचं, हरीचा दावा करायचा. विडल तुम्ही म्हणता भक्तावर संकट येतच कसं काय. संकट कुणावर नाही, संकट जीवावर आहे, संकट संतावर आहे.